सातारा ते कागल या महामार्गाच्या 6 पदरीकरणाचं काम सुरू आहे. एकतर हे काम प्रचंड रखडले. अनेक बाह्य वळणं, खड्डेमय रस्ता, उखडलेले सेवा रस्ते यामुळे महामार्गावरून प्रवास करणं म्हणजे शिक्षा बनले. तर कागल ते पेठ नाका या 61 किलोमीटरच्या महामार्गावरून प्रवास करताना जणू मृत्यूशी झुंज द्यावी लागते. सातारा ते कागल महामार्गाच्या 6 पदरीकरणाचं काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्यानं वाहन चालक वैतागलेत. एकीकडे ठेकेदार पळून गेलाय तर कर्मचारी थकीत पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. डिसेंबरपासून रस्त्याचं काम बंद असल्यानं 6 पदरीकरणाचं काम कधी पूर्ण होणार हेच समजत नाहीये. ज्या रस्त्यामुळे प्रवासाचा वेग वाढायला हवा होता तोच सातारा ते कागल हा महामार्ग वाहनांसाठी त्रासदायक ठरतोय. शिवाय याच रस्त्यामुळे अनेकांना दवाखान्याचा रस्ता धरावा लागतोय. जागोजागी पडलेले खड्डे, अनेक बाह्य वळणं, चुकीचे स्पीड ब्रेकर, प्रचंड धुरळा यामुळे पुणे ते कोल्हापूर महामार्ग वादग्रस्त बनलाय. एकीकडे वाहनधारकांकडून टोल वसूल केला जातो, पण दुसरीकडे रस्त्याची भीषण अवस्था आहे. पेठनाका ते कागल या रस्त्याचं 6 पदरीकरणाचं काम डिसेंबरपासून ठप्प आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये रोडवे सोल्युशन इन्फ्रा या कंपनीनं काम सुरू केलं आणि मार्च 2025 पर्यंत हे काम पूर्ण करण्याची मुदत होती. विविध कारणांमुळे ही मुदत एप्रिल 2026 पर्यंत वाढवली, पण प्रत्यक्षात हे काम अजूनही 50% झालंय. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ठेकेदारावर दंडात्मक कारवाई झाली, पण आता संबंधित ठेकेदार कंपनीनं कामातून अंग काढून घेतल्याचं बोललं जातंय. त्यामुळे या प्रकल्पावर काम करणाऱ्या अनेक कामगारांचे 7 ते 8 महिन्याचे पगार प्रलंबित आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून पेठ नाका ते कागल रस्त्याचं काम सर्वाधिक रेंगाळलं आहे.